या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय वरवर पाहता कदाचित भूगोलाच्या पुस्तकातल्या एखाद्या प्रकरणासारखा वाटेल, पण तसं नाहीये. म्हणजे तो एका अत्यंत अद्भुत आणि रोमांचक प्रवासाचा भाग आहे. आपण महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानांच्या माहितीच्या खजिन्यात डोकावणार आहोत. आणि ही चर्चा केवळ ही उद्याने नकाशावर कुठे आहेत किंवा त्यांची नावं काय आहेत एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. अगदी बरोबर. कारण त्यामागील रंजक कथा, त्यांचा ऐतिहासिक वारसा आणि ही जंगले अजूनही कशी तगधरो आहेत हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. खरं तर ही उद्याने म्हणजे राज्याची पर्यावरणीय फुफ्फुसे आहेत. भौगोलिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार केला तर ही 6 उद्याने महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा एक भक्कम पाया आहेत. हो, आणि प्रत्येक उद्यानाची स्वतःची अशी एक वेगळी परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम आहे. अगदी. आज आपण ह्याच माहितीचं विश्लेषण करून या उद्यानांचे खरे महत्त्व आणि त्यांचा आपल्या अस्तित्वाशी असलेला संबंध समजून घेणार आहोत. तर ह्या प्रवासाची सुरुवात आपण महाराष्ट्रातील सर्वात जुन्या राष्ट्रीय उद्यानापासून करूया. आपण चाललो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील भाद्रावती येथे असलेल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानात. ज्याची स्थापना 1955 मध्ये झाली. हो, राज्याचे पहिले राष्ट्रीय उद्यान. पण माझ्या वाचनात एक अतिशय रंजक गोष्ट आली, ती याच्या नावाबद्दल. म्हणजे ताडोबा हे नाव कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दिलेलं नाही, तर येथील जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांचे एक दैवत आहे तरू किंवा ताडोबा. ह्या दैवतावरून ह्या जंगलाला हे नाव पडले. हो, आणि या उद्यानाच्या मधून अंधारी नावाची नदी वाहते, म्हणून याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असंही म्हणतात. बरोबर. पण मला इथे एक प्रश्न पडलाय. हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे हे आपण सगळेच जाणतो, पण नोंदी सांगतात की इथे आशिया खंडातील एक अत्यंत उत्तम मगर पालन केंद्र देखील आहे. हो, हे खरं आहे. मग वाघ आणि मगर यांसारखे 2 सर्वोच्च भक्षक म्हणजे जे ॲपेक्स प्रेडेटर्स आहेत ते एकाच जंगलात एकत्र कसे काय राहू शकतात? तिथे संघर्ष होत नाही का? हा एक अत्यंत उत्तम प्रश्न आहे आणि तो निसर्गाच्या गुंतागुंतीकडे लक्ष वेधतो. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे निसर्गाने प्रत्येक प्राण्यासाठी एक विशिष्ट जागा किंवा निश तयार केलेली असते. वाघ हा जमिनीवरील सर्वोच्च भक्षक आहे, तर मगर ही पाण्यातील महाराणी आहे. अंधारी नदी आणि तिथले तलाव या मगरींना असा एक सुरक्षित अधिवास देतात जिथे वाघ सहसा शिकारीसाठी उतरत नाहीत. अच्छा, म्हणजे एकाच परिसरात असूनही त्यांचे मार्ग वेगळे आहेत. अगदी. त्यामुळे एकाच परिसंस्थेत राहूनही ते एकमेकांच्या मार्गात येत नाहीत. आणि याच ताडोबा उद्यानात सांभर लोटण नावाची एक विशिष्ट जागा आहे. सांभर लोटण? हो, आता हे नाव ऐकायला थोडं गमतीशीर वाटतं, पण यामागे एक मोठं विज्ञान आहे. सांभर लोटण म्हणजे सांभरे जिथे चिखलात लोळतात ती जागा, असाच अर्थ होतो ना याचा. पण जंगलात अशी एखादी विशिष्ट जागा असण्यामागे काय विज्ञान असू शकतं? मी थोडे थक्क झाले हे वाचून. तसं पाहिलं तर सांबरे चिखलात लोळतात कारण त्यांना त्यांच्या अंगावरील परजीवी कीटक म्हणजे जे पॅरासाइट्स असतात ते काढायचे असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवायचे असते. पण विशेष गोष्ट ही आहे की शेकडो वर्षांपासून प्राण्यांच्या या सवयीमुळे तिथे एक विशिष्ट प्रकारचा चिखलाचा खड्डा तयार झाला आहे. अरे वा. प्राण्यांच्या सवयी कशा प्रकारे जंगलाचे भौगोलिक रूप बदलू शकतात याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे हे फक्त झाडांचे जंगल नाही, तर प्राण्यांनी स्वतःच्या सोयीनुसार घडवलेलं घर आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे प्राणी स्वतःच्या सवयींमधून जंगलाचा भूगोल घडवतात हे कधी माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. हो ना. आता प्राण्यांच्या या सवयींवरून मला मानवी संस्कृती आणि जंगलाच्या एका अनोख्या संबंधाची आठवण झाली. कारण आता आपण ज्या जंगलाकडे वळणार आहोत त्याचा संबंध थेट एका जागतिक कथेशी आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान. अगदी बरोबर. नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं पेंच किंवा ज्याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असंही म्हणतात. 1983 मध्ये याची स्थापना झाली. माझ्यासाठी या नोंदींमधील सर्वात मोठा क्षण हा होता की सर रुडयार्ड किपलिंग यांच्या द जंगल बुकमधील मोगलीच्या कथेचे हेच अरण्य प्रेरणास्थान ठरले होते. हो, हे खूप कमी लोकांना माहिती असतं. आपण हॉलिवूडचे चित्रपट पाहतो आणि मोगलीची गोष्ट ऐकतो, पण ती गोष्ट इथल्याच जंगलात जन्माला आलीये हे वाचून मी खरंच थक्क झाले. आणि हीच तर या ठिकाणाची खरी ताकद आहे. द जंगल बुक हे काल्पनिक असलं तरी त्याची पाळेमुळं पेंचच्या भौगोलिक वास्तवात घट्ट रुजलेली आहेत. पेंच नदी या राष्ट्रीय उद्यानाच्या मधून वाहते आणि त्याचे 2 मुख्य भाग करते. बघा, एखाद्या जंगलाच्या मधून वाहणारी नदी त्या संपूर्ण परिसराची जीवनवाहिनी असते.
याच पेंच नदीवर तोतलाडोह नावाचे धरण आहे. अच्छा, तोतलाडोह धरण तिथेच आहे का? हो, तिथेच आहे. पण मोगलीची कथा थोडी बाजूला ठेवली तर इथे एक खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप झालेला समाज राहतो. उद्यानाच्या आत सिल्लारी या ठिकाणी गोंड आदिवासींची वस्ती आहे. सिल्लारी गावात म्हणजे अजूनही लोक या राष्ट्रीय उद्यानाच्या आत राहतात? हे कसं शक्य आहे? कारण व्याघ्र प्रकल्पात मानवी वस्ती सहसा नसते. बरोबर. आणि हेच समजून घेणं महत्वाचं आहे. हजारो वर्षांपासून जंगलाशी एकरूप होऊन राहणाऱ्या या गोंड समाजाचे आणि येथील त्यांच्या नागदेवाच्या स्थानाचे खूप मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की माणसाला जंगलातून बाहेर काढलं की जंगल सुरक्षित राहतं. पण गोंड आदिवासींचा इतिहास सांगतो की मानव आणि निसर्ग एकमेकांचं रक्षण करत हजारो वर्ष एकत्र राहू शकतात. म्हणजे तिथे एक प्रकारचं सहजीवन आहे. अगदी. निसर्ग आणि मानवी संस्कृती इथे एकमेकांत अशा प्रकारे गुंफलेली आहे की आपण त्यांना वेगळे करू शकत नाही. आदिवासींच्या दैवतापासून ते थेट मोगलीच्या कथेपर्यंत पेंचचे खरोखरच एक सांस्कृतिक केंद्र आहे. आतापर्यंत आपण वाघ, मगरी आणि मोठ्या प्राण्यांबद्दल बोललो. हो. पण जंगलाचा एक असाही घटक असतो जो अत्यंत नाजूक पण तितकाच महत्वाचा असतो. आपण आता विदर्भातीलच गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाकडे वळणार आहोत. ज्याची स्थापना साधारण 1975च्या आसपास झाली. हो. या उद्यानाची माहिती वाचताना मला जाणवलं की हे जंगल मोठ्या प्राण्यांपेक्षा पक्ष्यांसाठी जास्त ओळखलं जातं. हो, कारण नवेगाव बांधचं नाव काढलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं ते डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य. ऐकणाऱ्यांसाठी ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट असू शकते की संपूर्ण महाराष्ट्रात आढळणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सुमारे 60% प्रजाती केवळ याच एका ठिकाणी पाहायला मिळतात. हा आकडा खूप मोठा आहे. 60%? बापरे. पण एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षी का येतात? म्हणजे या जंगलात असं काय विशेष आहे जे बाकीच्या जंगलांमध्ये नाहीये? त्याचं मुख्य कारण आहे तिथला नवेगाव तलाव. हा तलाव तब्बल 11 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. 11 चौरस किलोमीटर म्हणजे खूपच मोठा झाला. हो, आणि पाण्याचा एवढा मोठा आणि स्थिर साठा, आजूबाजूला असलेली दाट झाडी आणि मुबलक अन्न यामुळे हे ठिकाण स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांसाठी एका सुरक्षित आश्रयस्थानासारखं काम करते. थोडक्यात सांगायचं तर पक्ष्यांसाठी हे एक परिपूर्ण वेटलँड इकोसिस्टम आहे. आता मला समजलं. तो तलाव म्हणजे त्या पक्ष्यांसाठी एक मोठं चुंबकच आहे. आणि याच उद्यानात एक पहाड आहे ज्याला मोरणा असे सुंदर नाव पडले आहे. हो, मोरणा. म्हणतात की श्रावण महिन्यात तिथे शेकडो मोर एकत्र नाचतात. ही कल्पनाच किती विलोभनीय आहे. आणि तिथे फक्त पक्षीच नाहीत. नाही, तिथे बदबद्या नाला आणि गव्यांची राई असलेले बोदराई मंदिरही आहे. म्हणजे इथे पक्ष्यांच्या नाजूक दुनियेसोबतच गव्यांसारखे बलाढ्य प्राणीही आहेत. आणि हीच जैवविविधता एका सुदृढ जंगलाची खरी ओळख असते. अगदी. आता आपण पक्ष्यांच्या या नाजूक दुनियेतून एका अतिशय रौद्र आणि खडबडीत जंगलाकडे जाणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी भागात असलेले गुगामाळ राष्ट्रीय उद्यान. 1974 मध्ये स्थापन झालेलं? हो. हे उद्यान सातपुड्याच्या गाविलगड रांगांमध्ये वसलेलं आहे. नोंदींमध्ये असा उल्लेख आहे की हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य भाग म्हणजेच कोर एरिया आहे. पण मला सांगा, ह्या कोर एरियाचा नेमका अर्थ काय होतो? हे बाकीच्या जंगलांपेक्षा वेगळं कसं असतं? कोर एरिया किंवा कळीचा गाभा म्हणजे जंगलाचा असा भाग जिथे मानवी हस्तक्षेप पूर्णपणे निषिद्ध असतो. जंगलाच्या मध्यभागी असलेला हा अत्यंत सुरक्षित असा पट्टा असतो जिथे प्राण्यांना प्रजनन करण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या जगण्यासाठी पूर्णपणे एकांत मिळतो. अच्छा, म्हणजे तिथे पर्यटकांनाही बंदी असते? बहुतांश ठिकाणी हो. गुगामाळची भौगोलिक रचना अत्यंत खडबडीत आणि दुर्गम असल्यामुळे मानवाला तिथे पोचणे तसेही कठीण जाते. आणि याचाच फायदा वन्यजीवांना होतो. पण गुगामाळच्या संदर्भात एक अतिशय विशेष आणि वेगळी गोष्ट मला इथे सांगायची आहे. कोणती? 1990च्या दशकात इथल्या गाडगा आणि डोलार या नद्यांमध्ये मगरी सोडण्यात आल्या होत्या. मगरी? हो. विशेषतः सिद्धूकुंड आणि हाथीकुंड या ठिकाणी मगरींचा यशस्वी संवर्धन करण्यात आलंय. एक मिनिट थांब. डोंगराळ आणि खडबडीत भागात असलेल्या नद्यांमध्ये मगरी नेऊन सोडल्या? हे थोडं विचित्र नाही का वाटत? म्हणजे सहसा आपण मगरींना संथ आणि खोल पाण्यात पाहतो. मग इथे हा प्रयोग का केला गेला असावा? हेच तर वन्यजीव संवर्धनाचं शास्त्र आहे. जेव्हा एखाद्या प्रजातीला एकाच ठिकाणी धोका निर्माण होतो तेव्हा त्यांच्यासाठी नवीन आणि सुरक्षित अधिवास शोधले जातात.
गाडगाव आणि डोलार नद्यांमधील कुंडे बारमाही पाण्याची हमी देतात आणि तिथला मानवी संपर्क जवळजवळ शून्य आहे. त्यामुळे मगरींसाठी तो एक अत्यंत सुरक्षित प्रयोग ठरला. खरंच हे खूपच नियोजनबद्ध होतं तर. हो, आणि व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्यामुळे बंगाल टायगर तिथे आहेतच, पण त्यासोबतच बिबट्या आणि आळशी अस्वल म्हणजे स्लॉथ बेअर यांसारख्या प्राण्यांसाठी हा कोर एरिया एका अभेद्य किल्ल्यासारखा उभा आहे. म्हणजे घुगामाळ हा खरोखरच निसर्गाने स्वतःसाठी बांधलेला एक सुरक्षित किल्लाच आहे. आता या अत्यंत निर्जन आणि दुर्गम जंगलातून आपण थेट अशा एका उद्यानात उडी मारणार आहोत जे ऐकायला एखाद्या विरोधाभासासारखं वाटते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. अगदी बरोबर. आपण बोलत आहोत 1969 मध्ये स्थापन झालेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दल. पूर्वी याला बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हटलं जायचं. हो, आता हे उद्यान कुठे आहे तर देशाच्या आर्थिक राजधानीच्या म्हणजेच मुंबईच्या अगदी मध्यभागी. एका बाजूला गगनचुंबी इमारती, लोकल ट्रेनचा प्रचंड गोंधळ आणि ट्रॅफिक, तर दुसऱ्या बाजूला बिबट्यांचा वावर असलेलं शांत घनदाट जंगल. असा विरोधाभास मला नाही वाटत जगात दुसरीकडे कुठे असेल. एखादं जंगल अशा वेगाने वाढणाऱ्या शहरात टिकून कसं काय राहू शकतं? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हे जंगल मुंबई टिकून नाहीये, तर हे जंगल असल्यामुळे मुंबई टिकून आहे. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. हो, कारण हे जंगल मुंबईचं सर्वांत मोठं कार्बन सिंक आहे. पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे केवळ एक शहरी जंगल नाहीये. याच्या आत एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय आश्चर्य दडलेलं आहे. या घनदाट जंगलाच्या मध्यभागी सुमारे 2000 वर्ष जुन्या ऐतिहासिक कान्हेरी लेण्या आहेत. 2000 वर्ष जुन्या लेण्या म्हणजे मुंबई शहर अस्तित्वात येण्याच्या कितीतरी आधीपासून तिथे मानवी वावर होता. अगदी बरोबर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हजारो वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खूंनी शांततेच्या शोधात याच जंगलात खडकांतून या लेण्या कोरल्या होत्या. याचा अर्थ असा की मानवाला नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात शांतता मिळत आली आहे. हो, मानवी इतिहास आणि निसर्गाचा असा अद्भुत संगम खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो. आज आपण मुंबईच्या प्रदूषणाबद्दल बोलतो, पण हे जंगल एका मूक पहारेकऱ्यासारखे शहराचं रक्षण करत आहे. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. आपण या जंगलाला फक्त पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहतो. तिथे तुळशी आणि विहार तलाव आहेत जे मुंबईला पाणी पुरवठा करतात. फुलपाखरांसाठी एक विशेष बटरफ्लाय गार्डन आहे. आणि लहान मुलांसाठी वनराणी सुद्धा आहे. हो, ती मिनी ट्रेन. पण या सगळ्या मनोरंजनाच्या पलीकडे हे जंगल मानवी उत्क्रांतीचा आणि प्राचीन संस्कृतीचा एक जिवंत पुरावा आहे, हे विसरून चालणार नाही. बरोबर आहे. आणि शहराचा ताण कमी करण्यासाठी अशा उद्यानांची नितांत आवश्यकता असते. आता आपण आपल्या चर्चेतील शेवटच्या राष्ट्रीय उद्यानाकडे वळणार आहोत. हे आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान, जे 2004 मध्ये स्थापन झालं. हो, महाराष्ट्रातील सर्वात नवीन उद्यान. चांदोलीचं भौगोलिक स्थान इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की ते एका नाही, दोन नाही, तर चक्क 4 जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. पण माझ्या नोंदींमधील एक गोष्ट माझी लक्ष वेधून घेत आहे. कोणती? या उद्यानाला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. एखाद्या जंगलाला युनेस्कोचा दर्जा मिळतो म्हणजे नक्की काय होतं? ते बाकीच्या जंगलांपेक्षा वेगळं का ठरतं? जेव्हा युनेस्को एखाद्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ते ठिकाण केवळ त्या देशासाठी नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी अनमोल आहे. चांदोली हे पश्चिम घाटाचा म्हणजे वेस्टर्न घाट्सचा भाग आहे. या भागात अशी काही झाडे, वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्या संपूर्ण जगात दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्यात आढळत नाहीत. अच्छा. याला एंडेमिझम म्हणतात. जर चांदोलीचे जंगल नष्ट झाले तर त्या प्रजाती या पृथ्वीवरून कायमच्या नष्ट होतील. म्हणूनच जागतिक स्तरावर याचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे मानले जाते. म्हणजे हा संपूर्ण जगाचा खजिना आहे तर. आणि तिथे वसंत सागर जलाशय आहे, ज्यामुळे या जंगलाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. हो. याशिवाय ऐतिहासिक संदर्भ पाहता इथे पवंगड आणि पांडू, ज्यांना प्रचितगड असेही म्हणतात, त्यांसारखे ऐतिहासिक किल्ले आहेत. पण चांदोली उद्यानाची एक अत्यंत विशेष आणि नाजूक ओळख आहे. फुलपाखरांचा स्वर्ग. अगदी बरोबर. या जंगलाला चक्क फुलपाखरांचा स्वर्ग असेही म्हटले जाते. इथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या फुलपाखरांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. एका बाजूला सह्याद्रीचे बलाढ्य किल्ले आणि व्याघ्र प्रकल्प, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत नाजूक अशी दुर्मिळ फुलपाखरं. निसर्गाचा विरोधाभास किती सुंदर आहे. हो ना.
यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण आज ज्या 6 राष्ट्रीय उद्यानांबद्दल एवढी सविस्तर चर्चा केली, त्यांच्या या माहितीची दखल आपण का घेतली पाहिजे? हे सर्व केवळ स्पर्धा परीक्षेचे प्रश्न किंवा सामान्य ज्ञानाचे आकडे नाहीत. हां. हवामान बदल आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाच्या काळात हे वनक्षेत्र टिकवून ठेवणे हे आपल्याच अस्तित्वासाठी अत्यंत गरजेचे आहे. ही उद्याने केवळ प्राण्यांची जंगले नसून ती आपल्या राज्याची पर्यावरणीय फुफ्फुसे आहेत. त्यातील नद्या, तिथे राहणारे आदिवासी समाज आणि तिथला ऐतिहासिक वारसा आपल्याला एका मोठ्या साखळीचा भाग असल्याची सतत जाणीव करून देतात. जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा एक गोषवारा मांडला तर एक अतिशय सुंदर आणि आश्चर्यकारक चित्र आपल्यासमोर उभे राहते. ताडोबातील त्या मगरी आणि वाघांच्या सहजीवनापासून ते पेंचमधील मोगलीच्या प्रेरणास्थानापर्यंत. अगदी. नालेगाव बांध येथील पक्ष्यांच्या एकाच ठिकाणी असलेल्या 60% प्रजातींपासून ते घुगामाळच्या अत्यंत दुर्गम गाभाऱ्यात सोडलेल्या मगरींपर्यंत आणि संजय गांधी उद्यानातील गजबजलेल्या शहरात असलेल्या प्राचीन लेण्यांपासून ते चांदोलीच्या फुलपाखरांचा स्वर्ग असलेल्या युनेस्को वारसास्थळापर्यंत महाराष्ट्रातील या 6 राष्ट्रीय उद्यानांची विविधता खरोखरच थक्क करणारी आहे. आणि ही विविधता समजून घेणं हे आपले पहिले पाऊल असले पाहिजे. आपण केवळ निसर्गाचे रक्षण करत नाही, पण निसर्ग आपले रक्षण करत असतो हा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. या चर्चेच्या अगदी शेवटी याच माहितीवर आधारित एक विचार आपण सर्वांनी मनात ठेवायला हवा. आपण नेहमी असा विचार करतो की जंगलात फक्त झाडं, पक्षी आणि प्राणी असतात. त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण सीमारेषा आखतो आणि त्यांना राष्ट्रीय उद्याने म्हणून घोषित करतो. पण आजच्या या चर्चेतून समोर आलेली माहिती पाहता, जसे की ताडोबातील तरू आदिवासी दैवत, पेंचमधील गोंड आदिवासींची वस्ती आणि त्यांच्या नागदेवाचे स्थान, चांदोलीतील ऐतिहासिक किल्ले किंवा संजय गांधी उद्यानातील 2000 वर्ष जुन्या ऐतिहासिक कानेरी लेण्या, हे सर्व पाहिल्यावर एक विचार मनात नक्की येतो. कोणता विचार? ही राष्ट्रीय उद्याने केवळ निसर्गाचे आणि प्राण्यांचे संरक्षण करत आहेत का, की मानवाच्या आणि निसर्गाच्या हजारो वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास जपणारी ही खऱ्या अर्थाने जिवंत संग्रहालय किंवा लिव्हिंग म्युझियम्स आहेत? या जंगलांमध्ये केवळ प्राण्यांच्या पाऊलखुणा नाहीत, तर आपल्या पूर्वजांच्या आणि त्यांच्या विश्वासाच्या पाऊलखुणाही कोरलेल्या आहेत. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.